हाय फ्रेंड्स, प्रेरणाच होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आग्रा हे ठिकाण दोनच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे आग्र्याचं ताजमहल आणि दुसरं शुभ्रश्वेत असं गोड पेठ्यासाठी. तर आज आपण पेठा ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी 1 किलो कोवाळा घेतला आहे. याला आमच्याकडे कोवाळा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आता आपण हा स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथं आपण स्वच्छ हा धुवून घेतलेला आहे. वरचं सगळं पांढरं आहे ते निघून गेलं आहे. आता हा आपण उभा कट करून घेणार आहोत. त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊया. इथं आपण हे सगळं कट करून घेतलं आहे. आता ह्या आपल्या बिया आहेत ना, ते काढून टाकायचे आहेत. वरचा हा मऊ भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. बी अजिबात ठेवायची नाही, बी सगळी काढून टाकायची. वरची साल आणि बियांचा भाग हा आपण काढून टाकणार आहोत आणि मधला भाग तेवढा आपण घेणार आहोत. मधला भाग हा कडक असतो, तो भाग आपण फक्त वापरणार आहोत. इथं आपले बिया काढून झालेल्या आहेत. आता ही साल काढायची आहे. वरचा हा सगळा ग्रीन भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मधलाच कठीण भाग आपल्याला हा वापरायचा आहे. अशा प्रकारे आपली सगळी साल काढून घ्यायची आहे. आता हे आपण बाकीचं पण काढून घेणार आहोत. इथं आपलं हे सगळं काढून झालेलं आहे. आता हे आपण पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. चोळून असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ.
इथं सगळं हे आपले धुवून झालेलं आहे. आता आपण काटेरी चमचा घेऊन त्याला असे जवळजवळ असे छिद्र करून घेणार आहोत. टोचून घ्यायचं जवळजवळ, जेणेकरून आपला साखरेचा पाक आहे तो आतपर्यंत मुरला गेला पाहिजे. अशा प्रकारे सगळं आपण टोचून घेणार आहोत. बघू शकता कसं केलेलं आहे ते. खूप जवळजवळ असं आपण हे टोचून घेणार आहोत. आता हे आपल्याला स्क्वेअरमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट करू शकता. मी हे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेलं आहे. गोल पाहिजे तर तुम्ही साच्याच्या ह्याच्याने गोलही करू शकता. असेच हे आपण सगळे कट करून घेणार आहोत. आता इथं आपले हे सगळे कट करून झालेले आहेत. आता हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. एका डिशमध्ये काढून घ्यायचे. परत आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चुना टाकणार आहोत आणि चुन्याच्या पाण्यामध्ये आपण हे आता 8 तासासाठी ठेवणार आहोत. हे कट केलेले पीस हे आपण पाण्यामध्ये, चुन्याच्या पाण्यामध्ये 8 तासासाठी तसेच ठेवून देणार आहोत. आता इथं आपले 8 तास झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आपले हे केलेले पीस कसे असे थोडे थोडे ट्रान्सफर दिसायला लागले आहेत. आता आपण हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत.
आता गॅसवरती आपण एक भांडं ठेवून कढई ठेवून त्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत आणि हे पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडं। आता हे पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे आपण सगळं टाकून घेऊ। आता हे आपल्याला जवळजवळ 20 ते 30 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे जरा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळीकडून शिजले जाईल। बघू शकता कसा ट्रान्सफर झालेला आहे। इथं आपले हे शिजून तयार आहे। आता एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत। त्याचं पाणी सगळं खाली एका भांड्यामध्ये नितळून जाईल। आता या डिशमध्ये एका आपण असं पसरून घेणार आहोत। थोडंसं असं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता कसा ट्रान्सफर झाला एकदम। आता आपण पाक बनवणार आहोत, त्यासाठी 2 वाट्या आपण इथं साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी आपण पाणी घेणार आहोत। आता हे हलवून घेणार आहोत आपण, साखर विरघळेपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं आहे। आता थोडीशी इलायची पावडर टाकली आहे। इथं छान उकळी आली आहे। आता आपण गॅस स्लो करून थोडं 5-10 मिनिटं आपण तसंच ठेवून देणार आहोत। तर इथं 5-10 मिनिटांनी आपण हे त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता ह्या साखरेच्या पाकामध्ये आपण हे 20 ते 30 मिनिटं परत शिजवून घेणार आहोत। थोड्या थोड्या वेळाने आपण हे हलवून घेणार आहोत। इथं आपला हा पेटा तयार झाला आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत हे।
बघू शकता कलर त्याचा आता पिवळा दिसतोय, पण आता आपल्याला हा 2 दिवसासाठी सुकवायचा आहे. पूर्णपणे सुकला की त्याचा कलर व्हाईट असा होतो. इथं पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण ही रेसिपी व्हायला 1-2 दिवस तरी लागतात. बघू शकता तुम्ही 2 दिवसानंतर पेठा आपला कसा तयार झाला आहे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.